तर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आलेल्या अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकलाय। मंत्री, राज्यमंत्री, सनदी अधिकारी आणि आमदारांसाठी शासकीय बंगल्यांसह आमदार निवास उपलब्ध असतानाही अनेकांनी नागपुरातील लक्झरी हॉटेल्सना प्राधान्य दिलंय। राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलाय। शासकीय निवासस्थानं, बंगले आणि आमदार निवास उपलब्ध होतं तरी तेच लोक पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत। अनेक सवाल उपस्थित होत आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेले मंत्री, राज्यमंत्री, सनदी अधिकारी हे शासकीय निवासस्थान सोडून अनेक लोक हे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असल्याचं चित्र आहे। रेडिसन ब्लू या हॉटेलसमोर मी आत्ता उपस्थित आहे आणि या हॉटेलमध्ये अनेक मंत्री जे आहे ते या ठिकाणी मुक्कामी आहे। नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे होत आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्री, राज्यमंत्री, अधिकारी हे यांच्यासाठी शासकीय निवासस्थानं जी आहेत त्या निवासस्थानासाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च करून ते निवासस्थानं अत्याधुनिक करण्यात आली। दरवर्षी हा खर्च जो आहे केला जातो, पण हा खर्च केला असताना आमदार निवाससुद्धा दरवर्षी पेंट केलं जातं, फर्निचर जे आहे ते दुरुस्त केलं जातं, पण असं असतानाही आमदार आणि मंत्री जे आहे ते पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत। यापूर्वी अनेकदा हा प्रश्न उपस्थित होतो की अनेक अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी इथे सोय उपलब्ध आहे ती आवश्यक आहे, कारण की अनेकांना हॉटेल घेणं काही परवडत नाही। पण मंत्री आणि इतर जे लोक आहे ज्यांच्यासाठी मोठे मोठे निवासस्थानं उपलब्ध आहे आणि शेकडो कोटी रुपये खर्च होतात, तरीसुद्धा रेडिसन ब्लू सारख्या किंवा इतर जे हॉटेल आहेत नागपूरचे, प्राईड असेल, सेंटर पॉईंट असेल, ली मेरिडियन असेल, त्या हॉटेलमध्ये अनेक आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ एकाकी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे। जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। पण या आधी देखील असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितले होते। आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? दुसरं आणखी एक महत्त्वाचं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे पैशांचं हे चाललंय, महेंद्र व्हिडिओ नाही, अन्य काही गोष्टी अंबादास दानवे अजूनही तुम्हाला व्हिडिओज दिसतील याच्यात। काल विरोधी पक्षनेत्यासाठी तुमच्याबद्दल चर्चा होती, आज विजय वडेट्टीवारांचं नाव आणलंय पुढे। पोडियमवर येतो। तर विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे आपण बघत होतो आणि ह्या नेमक्या आनंदाच्या शिध्याचं वाटप नेमकं कोणाला चाललंय असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि हा मुद्दा चांगला चर्चेला जाण्याची शक्यता आहे। यावरनं विरोधक अक्षरशः रान उठवू शकतात, कारण हा पैशांच्या बॉम्बचा जो व्हिडिओ समोर आणलाय आणि त्यावर आदित्य ठाकरेंनी म्हटलं की अजूनही असे अनेक व्हिडिओज तुमच्या समोर येतील, त्यामुळे आता विरोधी पक्षानं आपली काही अस्त्र राखून ठेवलेली असं दिसतात आणि काही वेळातच ते अजून देखील व्हिडिओ समोर आणणार असल्याची एक शक्यता वर्तवण्यात येते। त्याआधीच कारण सकाळी अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ पोस्ट केला। दुसरीकडे जर आपण बघितलं तर संदीप देशपांडेंनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय। नुकताच आदित्य ठाकरे म्हणाले की अजूनही असेच काही व्हिडिओ तुमच्या समोर येतील, थोडं थांबा। त्यामुळे आज नेमके असे किती व्हिडिओ समोर येतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोण कोण समोर येतं, त्यातले सत्ताधाऱ्यांमधले किती लोक असतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोबतच यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर सुद्धा निशाणा केलेला आहे। सोबतच त्यांनी म्हटलं की हेलिकॉप्टरमधनं जेव्हा हे सगळे जातात तेव्हा त्या बॅगांमध्ये नेमकं काय असतं असा सवाल उपस्थित केलाय आणि पुन्हा एकदा खोचक प्रश्न केलेला आहे, तो म्हणजे हा सगळा आनंदाचा शिधा नेमका कोणाला वाटला जातो। या सगळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे। दरम्यान आज सकाळीच हा जो व्हिडिओ ट्विट केलाय अंबादास दानवेंनी, जो कॅशबॉम्बचा व्हिडिओ ट्विट केलाय, त्यावरनं आज अक्षरशः दिवसभर हा मुद्दा चर्चेत राहू शकतो, कारण अक्षरशः हल्लाबोल झालेला आहे। अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतात। या व्हिडिओच्या माध्यमातून देखील काही सवाल उपस्थित केले गेले। दानवेंनी स्वतः ट्विट केलेला आहे।